तर मित्रांनो, शेळी पालन म्हणजे एक शेतकऱ्याचं ATM आहे. तर कसं आहे ते ATM ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. कारण की हे एक शेतकऱ्याचं, जे गरीब शेतकरी आहेत, शेळी पालक आहेत, त्यांचं ATM मानलं जाणारं हे शेळी पालन आहे. आणि याला परत दुसरं एक नाव म्हणजे शेतकऱ्याचं गरिबाची गाय म्हणून ओळखली जाणारी ही शेळी आहे. तर या शेळी पालनाचं महत्त्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण कितीही अडचण येऊ द्या तुमच्यावर, तुम्ही रात्रीचं तुम्हाला जर पैशाचं काम पडलं तर तुम्ही ATM पर्यंत जाऊ शकत नाही. कारण की ATM आपल्या 10-15 गावापासून 10-15 किलोमीटर अंतरावर असतं, कोणाचं 10 किलोमीटर अंतरावर असतं, कोणाचं 5 किलोमीटर अंतरावर असतं. तर आपल्याकडे जर शेळीपालन असेल तर आपल्याला गावातून कोणी पण पैसे देऊ शकतं. कारण की त्यांना माहीत असतं की याच्याकडं शेळ्या आहेत आणि हा उद्या आपल्याला एखादं बोकड विकून आपले पैसे देऊ शकतो. तुमच्याकडे जर काही धर नसेल, तुमच्याकडे काही नसेल, तर तुम्हाला लोक पैसे देण्यास टाळाटाळ करतील. पण तुमच्याकडे जर धन असेल, शेळ्या असतील, तर 100% तुमचं काम तुमच्या गावामध्ये होऊ शकतं आणि रात्रीचं तुम्ही ते काम धकू शकता. समजा पैशाची अडचण आली तर, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही व्यापाऱ्याला बोकड देऊन तुमच्या पैशाचं काम धकू शकता. कारण की व्यापारी प्रत्येक गावोगावी आता बोकडांसाठी फिरत असतात, आमच्या गावामध्ये पण येत असतात आणि त्यांना बोकडांची गरज असते, आपल्याला पैशाची गरज असते. तर मूळ म्हणजे हा व्यवसाय असा आहे शेळी पालन की याच्यामध्ये नगद पैसा आहे. दुसरा कुठलाही माल तुम्ही शेतातला जर घेतला तर त्याचा नगद पैसा तुम्हाला भेटू शकत नाही. पण शेळी पालनामध्ये असं आहे, आज जर बोकड तुम्ही व्यापाराला फोन लावून जर सांगितलं बोकड विक्री आहे, तर तो तुमच्या शेडवरती येऊन त्या बोकडाला आपण 100-200 रुपये कमी जास्त करून आपण डायरेक्ट विकू शकतो. तसं तुमच्या शेतातील कुठलाही माल नाही. आणि परत आपण स्वतः या बोकडाचा भाव ठरवू शकतो, शेळीचा भाव ठरवू शकतो. तसा आपण बाकीच्या शेतीमालाचा भाव ठरवू शकत नाही. आज बरेच काही शेळी पालक आहेत की जे महिन्याला 10, 20, 30 हजार रुपये या शेळी पालनामधून इन्कम घेत आहेत. कोणी 50,000 रुपये घेतं, कोणी लाख रुपये घेतं. जसं शेळी पालन आहे, जशा पद्धतीनं तसं याच्यामध्ये इन्कम आहे. फक्त याचं नियोजन व्यवस्थित केलं तर शेळी पालन खरंच खूप सगळ्या पिकापेक्षा आणि कुठल्याच याला ऐकत नाही. कारण की याच्यामध्ये इन्कम भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. फक्त याचं नियोजन जमलं पाहिजे. शेळी पालन मेहनत काटेकोर करावं लागतं शेळी पालनामध्ये, आणि मेहनतीचाच पैसा आहे शेळी पालन. म्हणजे खूप मेहनत, म्हणजे असं नाही, पण नियोजन आलं पाहिजे. तेवढं नियोजन जर करता आलं तुम्हाला, तर तुम्हाला शेळी पालनामधले कुठंही अपयश येऊ शकत नाही. हा माझा अनुभव आहे. कारण की गेले आपण जवळपास 5 वर्ष आले आपण शेळी पालन करतोय, त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण अनुभव आहे. आणि आता आपल्याकडं जवळपास मित्रांनो, लहान मोठे जर म्हणलं तर 19 शेळ्या आहेत. आणि आता सध्या म्हणजे 1 महिन्याच्या नंतर, पाऊस पडल्याच्या नंतर परत आपल्या शेळ्या वाढवायच्या आहे. शेळी पालनामध्ये फक्त त्यांच्या खुराकाचे नियोजन, चाऱ्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये थोडं लक्ष द्यावं लागतं. पावसाळ्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पण उस्मानाबादी शेळी जर तुमच्याकडे असेल तर त्या शेळीला कुठलीही अडचण येत नाही आणि कुठंही बिमार पडू शकत नाही. कारण की उस्मानाबादी शेळीला कुठलंही वातावरण सूट होतं. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असा कुठलंच वातावरण म्हणजे त्यांच्यासाठी चांगलंच असतं. त्याच्यामुळं करायचं जर असेल तर, नवीन शेळी पालक जर असेल तर उस्मानाबादी शेळी पालन करायला पाहिजे. जेणेकरून या शेळी पालनामध्ये नवीन शेळी पालक पण
परेशान होऊ शकत नाही. फक्त एका शेळीपासून जरी शेळीपालन तुम्ही सुरू केलं तरी पण 4-5 वर्षामध्ये तुमच्याकडे भरपूर शेळ्या होतील. कारण की शेळीपालनासारखं झपाट्यानं वाढणारं धन कुठलंच नाही. कारण की माझ्याकडं फक्त एक शेळी होती. एका शेळीपासून आपण आज जवळपास 6 शेळ्या आणि टोटल 19 आहे आपल्याकडं. उत्सुक ना. तर हे बघा, हे बिटल बोकड पण घेतलेलं आहे आपण. कारण की हा गावरानला क्रॉस करणार आहोत समोर चालून आपण. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच, शेळी पालनासारखं दुसरा कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये एवढं इन्कम नाही. फक्त शेळी पालनामध्ये चांगल्या पद्धतीनं इन्कम आहे याच्यामध्ये. बघा, विहीर कोरडी फटफडली आमची, काहीच नाही. आणि हे गवत पण शेळ्यांसाठी घास गवत लावलेलं होतं, पण सगळं पाण्यामुळं, थोडे पाण्याची अडचण असल्यामुळं त्याला काय नाही. आता पाऊस पडला की परत उगणार तर आहे ती. चरू द्या म्हणलं, तोपर्यंत कापता येत नाही, काय नाही. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, तुमच्याकडं परिस्थिती बिकट असेल तुमची आणि शेती कमी असेल तर नक्कीच हे पालन करायला पाहिजे. कारण की आज बोकडाच्या मटणाचे भाव 800 रुपये किलोना बोकडाचं मटण जात आहे. आणि त्याच्यामुळं हा व्यवसाय कधीच बंद पडणारा नाही. कारण की रोजचं खाण्याचे हे असल्यामुळं याला मागणी भरपूर आहे. तर मित्रांनो, हे बघा, आता शेळ्या चारण चालू आहे आपल्या. कुठलीही अडचण नाही. हे बघा, माझ्याकडे शेळ्या नव्हत्या त्याच्या अगोदर मला पण कोणी एवढं म्हणजे पैशाला ओळखत नव्हतं. कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत आपल्याकडे काही दिसत नाही लोकांना तोपर्यंत लोक सहकार्य करत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी दिसतं त्यावेळेस लोकांना वाटतं अरे हा काहीतरी आपल्याला आपले पैसे परत करू शकतो. आणि जर तुमच्याकडे 1 रुपयाचं समजा काही भांडवल नसेल तर त्यांना वाटतं हे पैसे काही परत करणार नाही आपली. चुकना. त्याच्यामुळं काही शेळ्या पाहिजे आपल्याकडं. तर मित्रांनो, चला, आता व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. ये रे, भातरी फिरू राहिली.